ना गिरनारला चालले होते आणि अगदी शेवटचा टप्पा होता माझा आणि आतून माहिती होतं की महाराजांनी बोलवलंय तर जायचंय, पण शरीर साथ देत नव्हतं. मी अगदी हताश होऊन बसले होते की आता काही जमत नाही आणि अगदी माझ्या 100 पायऱ्या राहिल्या असतील आणि मी म्हणत होते की आता काही जमत नाहीये मला बहुतेक इथूनच दर्शन घेऊन झालं. तेव्हा ना वरून एक म्हातारे आजोबा चालत आले आणि मी बसली गपचूप. मी त्यांच्याकडे बघत पडले होते तरी त्यांनी मला येऊन सांगितलं 100च पायऱ्या राहिल्यात, अशी जाशील, चल उठ निघ. मला लगेच लक्षात आलं अरे हे गाडी रेंजर्स आहेत माझे, जे मला हलवतायत, जे मला उठवतायत. अरे मी अजून एक पोथी वाचू का, अरे मी गुरुवारच्या देवळात नाही जात, मग मी चुकीचं करतोय का. त्या गुरूंना प्रूव्ह करायला देवळात नाही जात किंवा हजेरी लावायला नाही जात, तुम्ही तुमच्यासाठी देवळात जाताय. असं नाही होत की तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन्ड आहात म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अजिबात दुःख नाही येणार. 24/7 365 डेज तुम्ही आनंदी, सुखी आणि खूप सारे सगळ्या तुमच्या इच्छा. तुम्हाला तो जिनी भेटत नाहीये. जेव्हा म्हणता ना मला हे पाहिजे आणि तुम्ही त्याच्याच मागे लागता ना, तर तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही डिस्कार्ड करा. मला हे पाहिजे पण हे माझ्याकडे आहे. 4 महिने झाले, 5 महिने झाले, पारायण चालू आहे, इतके लक्ष जाप करून झालाय पण फरक नाहीये. काही असा उपाय सांगा ज्याच्याने माझे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचे जे पण पूर्वज आहेत ना, असं म्हणत राहायचं की माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. तुम्ही आज जे इथे आहात ना या बॉडीमध्ये, तुम्हाला माहिती नाहीये की किती मोठी एनर्जी तुमच्या मागे उभी आहे. तो पहिला मूळ पुरुष किंवा एक तो पहिला पुरुष तुमच्या लिनेजचा आणि त्याच्यानंतर ते जे खाली आलेले आहेत त्या पिढ्या, पण तरी ती एनर्जी तिथे आहे ना. नाव तुम्ही तेच लावता, खापर पंजोबा किंवा आजोबा नसतील पण आजोबांचं नाव तेच आहे. मग आजोबा ते नाव घेतलं की ती एनर्जी येणार. स्वामी समर्थांचं नाव घेतलं एनर्जी येते, दत्तगुरूंचं नाव घेतलं एनर्जी येते, साईबाबांचं नाव घेतलं एनर्जी येते. ज्यांच्यामुळे ह्या पृथ्वीवर आहे किंवा या शरीरामध्ये आहे त्या सगळ्यांना नमस्कार. पण तुम्ही ते आडनाव लावताय तर ते आडनावातले ते जे लिनेज आहे ते तर तुमचेच आहेत ना, त्यांचं ब्लेसिंग तर पाहिजेच. आणि मी जेव्हा कॉन्स्टिलेशन ओपन केलं तेव्हा मी इतकी शॉक झाले. 7 पिढ्या मागे एनर्जी गेली की प्रत्येक वडिलांचं आणि मुलीचं जमत नाही. पण हे जनरेशन पुढे पास होण्यापेक्षा आपण इथे हील करू, ऍटलीस्ट फोकस करू की हे पुढे पास नाही झालं. आणि ही 39 होती जेव्हा माझ्याकडे आली होती. ऑलरेडी ती एनर्जी ना एंटर करायला लागली होती कारण तो पॅटर्न आहे. 42 ला जाऊन पैसे संपणार. मग हिच्याकडे बँक करप्सीचं फिअर ऑलरेडी यायला लागलं होतं 39 मध्ये आणि ते पॅटर्न्स तयार झाले होते की नवऱ्याचा जॉब केला, कोविड आलं, भरपूर प्रॉब्लेम झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते ॲन्सेस्टर्स हीलर आहे. त्यासकट युनिवर्स सोबत कनेक्ट होऊन ते आपल्यापर्यंत आपली लाईफ इझी कशी होऊ शकेल, युनिवर्सला आपल्याला काय सांगायचं आहे हे ते सांगतात आणि खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. त्यांचं नाव आहे मीनल ब्रीद आणि स्वागत आहे मॅम तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी तुमची एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. नक्कीच. माझं नाव मीनल मयूर ब्रीद. मी हिलिंगमध्ये आहे गेले 10 वर्ष. मी ॲन्सेस्टर हिलिंग करते आणि मी योगा टीचर आहे बाय प्रोफेशन. आणि माझा छोटासा स्टुडिओ आहे दहिसरमध्ये आणि जिथे योगा आणि हिलिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होत असतात सगळ्या. ओके. आज बऱ्याच चर्चा आपण करणार आहोत. जसं युनिवर्सबद्दल बोलायला तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. सर्वात आधी एक सिम्पल वेमध्ये सांगा युनिवर्स काय आहे आणि कसं आपल्यासोबत हे कॉन्व्हर्सेशन ते करायला प्रयत्न करत असतात. युनिवर्स म्हणजे सिम्पल, ज्याच्या खाली राहतोय, जो ती एक शक्ती जी आपल्याला सतत गाईड करते किंवा सतत एनर्जी देते किंवा ऑपरेट करते आपल्याला. ती एक शक्ती म्हणजे युनिवर्स. आपण जिच्या अंडर राहतोय दॅट इज युनिवर्स. सिम्पल, एकदम सिम्पल. आणि मराठीत आपण ब्रह्मांड पण म्हणतो त्याला. ते ब्रह्मांड, ते खूप फ्रिक्वेन्सी आहे त्या ब्रह्मांडामध्ये. आणि आपल्याला, आपण जर त्याच्या अंडर राहतोय किंवा त्याचा एक भाग म्हणून आपण राहतोय, हा जो अवेअरनेस आहे ना की मी त्याचा भाग आहे एक, तो हळूहळू शिफ्ट केला ना की तो आणि मी एकच आहे असा येतो. आणि त्या फ्रिक्वेन्सीवर आपण जेव्हा येतो ना तेव्हा मग काही गरज नाही लागत, मग आपण जस्ट फ्लोमध्ये जातो. तसं आहे. ओके. हे बऱ्याचदा मी ऐकलंय की युनिवर्स आपल्यासोबत कनेक्ट असतात आणि ते काही ना काही आपल्याला सिग्नल्स देत असतात. हे कसं असतं आणि आपल्याला तर म्हणजे सगळ्यांनाच नाही पॉसिबल होत कनेक्ट होणं, नाहीतर
त्यांचे आन्सर्स समजणं. हम्म. मग हे कसं, जरा ह्यामध्ये तुम्ही काय सांगाल? युनिव्हर्सची ना आपली कशी एक लँग्वेज आहे, आपण बरोबर. आता एक लँग्वेजमध्ये बोलतो. युनिव्हर्सची अशी काही लँग्वेज नाहीये. हम्म. युनिव्हर्स तुमची फ्रिक्वेन्सी पकडतं. ओके. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे सपोज दोन व्यक्ती आहेत. हा. एक व्यक्ती म्हणतोय, आपण विचारतोय अच्छा तू कसा आहेस, हां आय एम फाईन, हां. आणि दुसरा पण म्हणतो आय एम फाईन. हम्म, शब्द सेम आहेत, लँग्वेज सेम आहे, हम्म. पण जो पहिला म्हणतो आय एम फाईन तो आतून दुःखी आहे, ओके. आणि जो दुसरा म्हणतो आय एम फाईन तो आतून खरंच संतुष्ट आहे. बरोबर. तर युनिव्हर्स जो जो दुसरा आहे ना त्याला हा. पकडतो, हा. त्याला रिस्पॉन्ड करतो. हां. आणि त्याला रिस्पॉन्ड कसं करेल तो, हम्म. तो त्याचे जो सेकंडवाला आहे तो जेन्युअनली जे बोलतोय ते तो फील करतोय. हम्म. म्हणजे त्याचे थॉट्स, त्याचे इमोशन्स आणि त्याचे वर्ड्स हा. मॅच करतायत. बरोबर. हां. मग तुमचे हे तिन्ही अलाइन झालं ना हम्म. की युनिव्हर्स तुम्हाला रिस्पॉन्ड करतो. ओके. जर मी आतून दुःखी आहे आणि जर मी म्हणतेय की आय एम फाईन, हम्म. मग युनिव्हर्समध्ये कन्फ्युज्ड वाले सिग्नल जात आहेत की Right. अच्छा ही दुःखी आहे हम्म. की ही छान आहे. हम्म. मग ते कन्फ्युजन वाले सिग्नल्सला युनिव्हर्स पण कन्फ्यूज रिस्पॉन्ड करणार. करेक्ट. तर फ्रिक्वेन्सीला रिस्पॉन्ड करतो तो. फ्रिक्वेन्सी, तुम्ही ती फ्रिक्वेन्सी हम्म. कशी करताय त्याच्यावर आहे. आता ही फ्रिक्वेन्सी कशी करायची, लोक आजकाल खूप अफर्मेशन्स करतात किंवा पॉझिटिव्ह थिंक. आता हे खूप कॉमन आहे, लोकांना माहिती आहे की अच्छा पॉझिटिव्ह थिंक करायचं. मॅनिफेस्टेशन. एक्झॅक्टली. हा. पण ते पॉझिटिव्ह थिंक ना इथे करतायत ते, हां. इथे नाही. करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्ही फक्त इथे आता मला जर पाहिजे की मला XYZ पाहिजे, हम्म. किंवा मला सपोज मला गाडी घ्यायची फॉर एक्झाम्पल, जर कोणाला गाडी घ्यायची हा. असेल आणि तो व्यक्ती सारखं म्हणतोय मला गाडी घ्यायची आणि तो मनामध्ये कॅल्क्युलेशन करतोय, हे मी तर अफोर्डच नाही करू शकत, हां. माझ्याकडे पैसे कुठे आहेत, माझी सॅलरीज नाहीये. मग आपल्याला शिकवलंय की हंतरून पांघरून पाय पसरावे, मग मला जमेल का. आणि हे जर सेल्फ टॉक असेल ना, मग युनिव्हर्स तिथे रिस्पॉन्डच करत नाही. ओके. हां हां. हे कसं आहे की तुम्हाला मला गाडी पाहिजे आणि विसरून जायचं, हां. मग ती गाडी ओपअप येणार. बरोबर. पण असं नाहीये की ती गाडी पाहिजे आणि विसरून जायचं आणि हातावर हात धरून बसून राहायचं. हम्म. त्या गाडीसाठी जी मेहनत लागेल ना, हां. ती तुम्हाला अगदी जीव ओतून करायची. करेक्ट. तुम्ही त्याच्यासाठी प्रतारणा नाही करू शकत. हम्म. मग तुमची ती लॉयल्टी आणि तुमचं जे बॉडी माइंड आणि थॉट्सचं जे अलाइनमेंट आहे ना, ते युनिव्हर्स कॅच करतं. करेक्ट. करेक्ट. हां. आणि मग युनिव्हर्स आपोआप देतं तुम्हाला ते. पण युनिव्हर्स म्हणजे इन शॉर्ट आपल्यासाठी काम करतो. मग हे युनिव्हर्स आपल्यासाठी काम करतं म्हणजे हे नेमकं काय, हे कसं, म्हणजे आपल्याला कसं माहिती पडणार की ते आपल्यासाठी काम करतायत? आपली ना फ्रिक्वेन्सी एकदा चेंज झाली ना की आपल्याला ते फील होत आहे. ओके. असं नाही होत की तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन्ड आहात म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अजिबात दुःख नाही येणार. तुम्ही 24/7 365 डेज तुम्ही आनंदी, सुखी हा. आणि खूप सारे बरोबर. सगळ्या तुमच्या इच्छा, तुम्हाला तो जिनी भेटत नाहीये. तुमचंच आयुष्य आहे, फक्त तुमचा दृष्टिकोन बदलतो. की निगेटिव्ह गोष्टी असतात ना, फ्लॉज असतात ना, त्या फ्लॉजकडे आपलं लक्ष नाही जात. इन शॉर्ट मला इथे ना ग्रॅटिट्यूडचं एक्झाम्पल द्यायला मला आवडेल की त्यांना कसं कळेल. जी लोक ग्रॅटिट्यूडमध्ये असतात ना, ग्रॅटिट्यूडमध्ये, आणि सेम रूल की तुम्ही ग्रॅटिट्यूड नुसतं म्हणत नाही आहात, तुम्ही ते फील करताय की खरंच बाबा थँक्यू आहे मी माझ्या लाईफसाठी न्यायच्या. जी लोक ग्रॅटिट्यूडमध्ये असतात ना, त्यांना तो बेटर वेने रिस्पॉन्ड करतो. ओके. कारण बेटर वेने ह्याच्याने रिस्पॉन्ड करतो, मी जर ग्रॅटिट्यूडमध्ये तर मला ना दिसतं असं, कारण मी वाईड अँगलने बघते. आणि जर मी ग्रॅटिट्यूडमध्ये नसेल किंवा कोणी एखादा पेनमध्ये असेल सारखा की अरे हे होतच नाहीये, माझ्या लाईफमध्ये हे दुःखच आहे, तर त्याचा स्कोप आहे ना तो नॅरो बघतोय. तो फक्त दुःखाकडे बघतोय. आणि वेअर ॲज युनिव्हर्सने त्या दुःखाबरोबर आहे ना असे ते दुःखामध्ये हँडल करायला लोक दिलेली आहेत, त्या लोकांना तो इग्नोर करतोय. किंवा असे कोणी त्याचे मित्र किंवा मैत्रिणी असतील जिथे त्यांच्याशी तो शेअर करू शकत असेल, त्या लोकांना तो ग्रांटेड घेतोय. आणि मग नॅरो स्कोप होऊन जातो तो. आणि हाच जो व्यक्ती ग्रॅटिट्यूडमध्ये असतो, जो युनिव्हर्सशी अलाइन्ड असतो, त्याला हा सिग्नल कसा असतो, अरे युनिव्हर्सने दुःख दिलंय पण ऍट द सेम टाइम मला अशी लोक पण दिली आहेत की जी मी पेनमध्ये असताना मला हात देत आहेत, मला एक फॅमिली दिली आहे
की ज्यांच्याबरोबर मी जाऊन हे दुःख शेअर करू शकतो. करेक्ट. अरे मला कंपनी पण दिली आहे की जी बोनस देईल आणि थोडं माझं इज आउट होईल लाईफ. करेक्ट. तो जी लोक ग्रॅटिट्यूडमध्ये असतात किंवा जी युनिव्हर्सशी कनेक्टेड असतात ना, ते हे सिग्नल्स घेतात. हे ते सिग्नल्स आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या पण बॅड फेजमध्ये जरी असाल, तुमच्या सोबत कोण ना कोण असणार जिथे तुम्ही स्वतःला म्हणजे रिलॅक्स फील करू शकतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्याला, हा. आपण जेव्हा बॉर्न होतो तेव्हा हा. आपल्याला युनिव्हर्सने 2 एंजल्स दिलेली आहेत बाय डिफॉल्ट. ओके. त्याला आपण गार्डियन एंजल्स म्हणतो. तर आता हे गार्डियन एंजल्सला कसं ओळखायचं? आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल उन्हात चाललोय आणि अचानक सावली आली, कोणीतरी बाजूनी ब्रिज आला, ब्रिजच्या खालून जातोय, किंवा पावसामध्ये असं होतं ना, पाऊस आहे आणि ब्रिजच्या खाली आपल्याला तो पॅच मिळतो. बरोबर. ते गार्डियन एंजल्स आहेत. ओके. ते युनिव्हर्सचा प्लॅन आहे आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. अच्छा. किंवा आपण पडतो आणि कोणीतरी उचलणारं असतं, अगदी आपण ओळखतही नाही कोणालाही, आणि अपसुक कोणीतरी देऊन जातं काहीतरी. ते युनिव्हर्सचा प्लॅन असतो. मी ना गिरनारला चालले होते आणि अगदी शेवटचा टप्पा होता माझा, आणि माझं सेकंड टाइम गिरनारचं ट्रिप होती ती. आणि आतून माहिती होतं की महाराजांनी बोलवलंय तर जायचंय, पण शरीर साथ देत नव्हतं. नी इश्यू होता आणि शरीर साथ देत नव्हतं तेव्हा. आणि मग मी अगदी हताश होऊन बसले होते की आता काही जमत नाही, आणि अगदी माझ्या 100 पायऱ्या राहिल्या असतील, आणि मी म्हणत होते की आता काही जमत नाही मला बहुतेक इथूनच दर्शन घेऊन जायला लागेल. आणि तेव्हा ना वरून एक म्हातारे आजोबा चालत आले आणि मी बसली गपचूप, मी त्यांच्याकडे बघत पण नव्हते, तरी त्यांनी मला येऊन सांगितलं 100च पायऱ्या राहिल्यात, अशी जाशील, चल उठ, निघ. आणि मला लगेच लक्षात आलं, अरे हे गार्डियन एंजल्स आहेत माझे, जे मला हलवतायत, जे मला उठवतायत, युनिव्हर्सचा मेसेज सांगतात. आणि ट्रस्ट मी सागर, मला कळलंही नाही मी त्या पायऱ्या कशा चढले नंतरच्या, पण ती एक साईन आला तो की अरे युनिव्हर्स बरोबर आहे. बरोबर. आणि ती हार नको एनर्जी मानू. आली. हार नको मानू. बरोबर. चल. तर हे जे सायन्स असतात ना, ते युनिव्हर्स किंवा देव किंवा तुम्ही ज्या गुरूंना बिलीव्ह करता ते सतत देत असतात. पण जर तुम्ही लॅकनी ऑपरेट करता, तुम्ही जर स्केअरसिटीनी ऑपरेट करता, म्हणजे माझ्याकडे कमी आहे किंवा मला हे पाहिजे, जिथे जेव्हा म्हणता ना मला हे पाहिजे आणि तुम्ही त्याच्याच मागे लागता ना, तर तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही डिस्कार्ड करताय. करेक्ट. तर कसं पाहिजे की मला हे पाहिजे पण हे माझ्याकडे आहे आणि मी सुखी आहे, पण हे पण पाहिजे. राईट. त्याला इग्नोर नका करू तुम्ही. एक्झॅक्टली. कारण मग तुम्ही अनग्रेटफुल व्हाल. राईट. तर मॅम, आता युनिव्हर्स बद्दल तुम्ही इतकं सांगताय, मला विचारायचं की आपल्याला कसं समजेल की आपण कनेक्टेड आहोत युनिव्हर्स सोबत? तुम्हाला ना खूप समाधानी वाटेल. सगळ्यात पहिले युनिव्हर्स बरोबर जेव्हा कनेक्शन असतं ना, तेव्हा आपल्या चिंता निघून जातात सगळ्या. कारण आपण एखाद्या देवळात जातो आणि आपण अगदी भक्तिभावाने पूजा करतोय आणि हात पुढे करतो, आणि मग जे येतं ते ग्रहण करतो. तर ते बघत नाही पेढा आहे, केळं आहे, साखरपुटाणे आहेत, चॉईस नाही आपल्याकडे. तर तसं आहे ते. युनिव्हर्सशी तुम्ही कनेक्ट करता तर तुमच्या लाईफमधली ईच अँड एव्हरी गोष्ट, ईच अँड एव्हरी घटना जी घडतीये तो प्रसाद आहे. मग चांगली वाईट असं काही नसतं. ओके. सिंपल गोष्ट आहे, जर त्याने दिलंय ना तर ते तुमच्यासाठी आहे. तुम्ही युनिक आहात, प्रसाद पण युनिक आहे. त्याने प्रॉब्लेम दिलाय, सोल्युशन तोच देणार. इतकं सिंपल. आणि जेव्हा ही मॅच्युरिटी येते ना, एक थर्ड पार्टी आपण ऑब्झर्व करतो स्वतःच लाईफ, की अरे हे दिलंय, मी त्याचा मुलगा आहे किंवा त्याची मुलगी आहे, आणि जरी त्याने दिलंय तर काहीतरी विचार करून दिलं असेल. माझं बेस्ट काय करू शकते मी किंवा करू शकतो, मी कसं बाहेर येऊ शकतो, तसं करायचं. ती मॅच्युरिटी जेव्हा येते ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपण आता बऱ्यापैकी कनेक्टेड आहोत युनिव्हर्स बरोबर. तसंच समजा एखादा व्यक्ती आजारी आहे आणि युनिव्हर्स सोबत कॉन्व्हर्सेशन करून, जसं आपण काहीतरी त्यांना सांगतोय की मला बरं होऊ दे, नाहीतर हे कसं कनेक्ट होऊ शकतात जर एखाद्याला हील व्हायचंय एका पेन मधून? शारीरिक पेन की मानसिक पेन? शारीरिक पेन म्हणजे डेली आपण बिझी लाईफमध्ये असतो
आणि अशा लाईफमध्ये समजा कुणाला काही पेन आहे, छोटे छोटे आजार पण असतात लोकांना, त्यातून पण जर बाहेर यायचं तर ते कसं करू शकतात? आजारी जी लोक, आता ज्या लोकांना आजार आहेत तर डॉक्टर शिवाय पर्याय नाही. ही जी युनिव्हर्स किंवा कुठलीही थेरपी घेतात लोक, ही पॅरलल चालणार. अच्छा. म्हणजे असं नाहीये की तुम्ही ही थेरपी करा आणि डॉक्टरला अवॉइड करा, असं अजिबात नाही. डॉक्टरचे जे आहे ते आहे, पण त्याच्याबरोबर जर आपण एक शक्ती किंवा आपण एक आपला विश्वास, बिलीफ सिस्टीम म्हणून आपण काय करू शकतो, तर ना सरेंडर करायचं कधी पण. सरेंडर म्हणजे काय, जर एखादं पेन दिलंय त्याने किंवा एखादा आजार दिलाय, समजा गुडघ्याचा त्रास दिलाय, जसा मला गिरनारला जाताना लिगामेंट तयार झाली होती माझी आणि 1 वर्ष आराम करून मी गिरनारला गेले. पण ती लिगामेंट तयार झाली तरी तो जो हे होतं ना, दत्तगुरूंकडे जाण्याचा जो ध्यास होता ना, तर मी त्यांना सोडलं होतं की बघ लिगामेंट तयार आहे महाराज, पण मी येते. मी 1 वर्ष आराम करून गेले, मी शरीराला त्रास नाही दिला, पण तरीही 10,000 पायऱ्या चढण्याची स्ट्रेंथ नव्हती त्या गुडघ्यामध्ये. पण तरी त्या प्रत्येक पायरीला मी नामस्मरण करत गेले की तू बोलवलंयस, तू बोलवलंयस, तू बोलवलंयस. मग ती एक ऊर्जा येते. करेक्ट. आणि ती ऊर्जा सगळं काम करवते. मग ह्याच्यात सरेंडर खूप महत्वाचं, आणि तो अतूट विश्वास की हे दिलंय त्याने तर काढणार तोच. मग ते त्याने दिलंय ना, मग त्याचं नाव घ्या सारखं. करेक्ट. नाव घ्या. मी जर आत्ता तुझ्याशी नाव घेऊन बोलतेय तर तुझं अटेन्शन सगळं माझ्याकडे आहे. करेक्ट. आणि मी जर रॅन्डम बोलतेय की बाबा नीट कर रे, बाबा नीट कर रे, बाबा नीट कर रे, मग ते रॅन्डम वेग जात आहे. पण मी जर सांगते की स्वामी जरा बघा, महाराज जरा बघा, दुखतंय मला, मग महाराजांचा फोकस आहे तुमच्याकडे. स्पेसिफिक नाव घेऊन बोलताय तुम्ही, मग ती एक ऊर्जा वेगळी असते. आणि मानसिक जेव्हा प्रॉब्लेम असतो मानसिक ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये पण आपल्याला असंच करायचंय, सरेंडर व्हायचंय. सरेंडरच मानसिक ह्याला तर सरेंडरच मानसिक. कारण ना जे तुम्हाला मटेरियल वर्ल्डमध्ये जे तुम्ही सफर करताय ना, ओके, ते तुमचे भोग आहेत, सरळ सिंपल. ते तुम्ही त्या बॉडीमध्ये आहात म्हणून ते तुम्हाला सफरिंग्स होत आहेत. राईट. पण युनिव्हर्स कुठे आहे, तुमचं स्पिरिच्युअल वर्ल्डचं कनेक्शन आहे. मग तुम्हाला जर हे भोग कमी पाहिजे असतील, म्हणजे या साईडचं, आता हे मटेरियल वर्ल्ड आहे माझं आणि हे माझं स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे. जर माझं मटेरियल वर्ल्ड हेवी होत चाललंय माझ्यासाठी, मग मला स्पिरिच्युअल वर्ल्डचं कनेक्शन वाढवायला लागतं. म्हणजे ह्या वर्ल्डला हँडल करायची ताकद इकडनं येते आपल्याला. इतकं सिम्पल आहे ते, इतकं सिम्पल. सगळ्यात पहिले ज्यांना मानसिक असतं ना, ते खूप बाऊ करतात त्याचा. मी असं खूप बघितलेलं आहे की दुःखाचा बाऊ केला जातो, की अरे विक्टिम मोडमध्ये जातात सगळेजण, की अरे पुअर मी, माझं ना हेच चांगलं नाही, बाकी मी मस्त आहे, पण हे जरा निघालं ना मग मी मस्त पळेल. मग तुम्ही त्या हे जरा निघालेला 100% ऑथॉरिटी देऊन टाकली तुम्हाला बसवायची. वेरे स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं ना, तर ते काहीतरी रिझनसाठी आहे तुम्हाला. असे बरेचसे रिअलायझेशन तुम्हाला येतात की ती गोष्ट काही रिझनसाठी तुम्हाला दिलेली आहे, काहीतरी लर्निंग आहे, काहीतरी शिकायचं आहे. तो सेटबॅक कशासाठी तरी लागलेला आहे. तो एक विश्वास ठेवला ना की ह्याने, युनिव्हर्सने हा सेटबॅक लावलेला आहे, तर ह्याचा आउटकम माझ्या फेवरमध्ये असल्याशिवाय तो लावणार नाही. बरोबर. तर तो एक विश्वास असला ना की ही उभारी आपोआप येते. आणि एकदम सिम्पल, हे छान पाहिजे ना, हे वाढवा. आणि हे जर वाढलं ना तर ह्याला विसरायचं नाही, ह्याला पण वर घ्यायचं, त्याला पण तितक्या वरतीच ठेवायचं. एक्झॅक्टली. हे नेहमीच वर पाहिजे. युनिव्हर्स किंवा तुमचं स्पिरिच्युअल वर्ल्ड नेहमीच वर पाहिजे, तुमची प्रायोरिटी पाहिजे, वर पाहिजे. कारण स्पिरिच्युअल वर्ल्ड तुमच्या मटेरियल वर्ल्डला हँडल करते, मटेरियल वर्ल्ड स्पिरिच्युअल वर्ल्डला हँडल नाही करत. कारण तुम्ही मटेरियल गोष्टी कितीही असल्या आणि तुम्हाला वाटतं की मी स्पिरिच्युअलिटी विकत घेऊ शकेल, तसं नाही. पण तुम्ही स्पिरिच्युअलिटी असल्यावरती मटेरियल वर्ल्ड तुम्ही तितकं तुमच्याकडे पॉवर असणार की तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि त्याची तुम्हाला गरजही नाही वाटत. जेवढे तुम्ही स्पिरिच्युअली अवेकन होता, तुम्हाला वाटतं सगळं आहे, बस झालं. मग ते ब्रँड्स आणि ह्याची ना आपल्याला गरज नाही वाटत. त्या गोष्टी, तो
संतुष्टता ती एक वेगळी मिळते, तुम्हाला कंटेनमेंट ते एक वेगळं मिळतं. आता स्पिरिच्युअलिटीला तुम्ही सांगितलात की नेहमी वर ठेवायचं आहे. आपले प्रेक्षक जे हा पॉडकास्ट पाहत आहेत, समजा त्यांना सुरुवात करायची, नाहीतर जे ऑलरेडी भक्ती मार्गात पण आहेत, त्यांना जाणून घ्यायचं की मी कुठे पोहोचलोय, नाहीतर त्यांना अजून त्याच्यामध्ये ग्रो करायचं, तर ते कसं करू शकतात? सगळ्यात पहिले ना, कुठे पोहोचलोय आणि ग्रो करायचं हे कॉन्सेप्टच नाही आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. अच्छा, हां. ओके. तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करताय, तुमच्या गुरूंवर किंवा तर त्याचं मोजमाप नाहीये ना, नाहीये. हां. मग कशाला बघायचंय कुठे पोहोचलोय? सगळ्यात पहिले ते. त्याच्यामुळे ना ती ग्रोथ मेजर करायचं सोडून द्या, कारण स्पिरिच्युअलिटीची, अध्यात्माची मेजरमेंट काही नाहीये. अध्यात्म एक तर आहे, नाही तर नाहीये. बरोबर. मेजरमेंट नाही की मी 50% आध्यात्मिक आहे आणि मी 50% नाहीये, म्हणजे मी एगिटेरियन असं काही नाहीये तिथे. तुम्ही इधर व्हेजिटेरियन आहात तर नॉन व्हेजिटेरियन आहात. करेक्ट. ती तशी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे एक तर ते आणि जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपण आपल्या गुरूंवर डाऊट घेतोय. आणि मी जे फील करते ना, म्हणजे तुम्ही जे फील करताय ना तुमच्या गुरूंविषयी, ते तुम्ही फील केलं ना तर ते गुरूंपर्यंत पोहोचेल. तुम्ही ते आतून प्रेम, ते कनेक्शन, तो सहवास किंवा ते पॉवरफुल कनेक्शन फील केलं ना, तरच ते जगाला दिसणार आहे आणि तरच ते त्या गुरूंपर्यंत पोहोचणार आहे. जर तुम्ही तुमच्या त्याच्यावरच्या असलेल्या भक्तीवर जर तुम्हीच डाऊट घेताय, करेक्ट, की अरे मी अजून एक पोथी वाचू का, अरे मी गुरुवारच्या देवळात नाही जात, मग मी चुकीचं करतोय का, हे जे डाऊट्स आहेत ना, हे तुम्ही देवळात त्याला प्रूफ, त्या गुरूंना प्रूफ करायला देवळात नाही जात किंवा हजेरी लावायला नाही जात. तुम्ही तुमच्यासाठी देवळात जाताय. ते रिअलायझेशन जेव्हा येतं ना, तेव्हा ते मेजरमेंट, ग्रोथ असं काही येत नाही. राईट. इतकं सिम्पल आहे ते. आता शेवटी कुठे ना कुठे युनिवर्स आणि भक्ती ह्या सेमच आहेत. येस. तर सोप्या भाषेमध्ये आपल्या ऑडियन्सलाही कळेल असं मी प्रश्न विचारतो. भक्ती जी आता त्यांची चालू आहे, जसं कोण स्वामींचा जप करतंय, रामनामाचा जप चालू आहे, तर ही जी स्पिरिच्युअलिटी आहे, ह्यालाच आपण जर कंटिन्यू केलं की आपण युनिवर्सला कनेक्ट होतो. युनिवर्स, सगळे गुरु आणि युनिवर्स सेमच आहे. हे सेपरेट नाहीये. तुम्ही जर देवळात जातायत, मशिदीमध्ये जाताय, चर्चमध्ये जाताय किंवा तुम्ही उपासनेला जातायत, बैठकीला जाताय, ओके, हे सगळं सेम आहे. सगळं सेम आहे. जे तुमची स्पिरिच्युअलिटी वाढवेल ते सगळं करायचंय तुम्हाला. आणि तेच युनिवर्स आहे. युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड. करेक्ट. ब्रह्मांडाची जी एक फ्रिक्वेन्सी आहे ना, ती तुम्ही स्वामींचं केल्यावर पण तुम्हाला त्याच फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करणार आहेत. स्वामी महाराजांचं केलं तरी त्याच फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करणार आहेत. प्रश्न हा येतो ना की लोक डाऊट घेतात खूप आणि लोक फार क्वेश्चन करतात. क्वेश्चनिंग मध्ये ना डाऊट बाहेर येतात. म्हणजे मी जर क्वेश्चन करते, अरे मी बरोबर करते का, हे पाया असंच पडतात का, गुरुवारचं मग काय ठेवायचं, मग पिवळं वस्त्र व्हायचं का, ह्या निटीग्रिटी मध्ये जातो. मग तुम्ही त्याचा जो आनंद आहे ना, त्या जो तुमच्या प्रेमाचा, त्याच्यावर असलेल्या प्रेमाचा जो आनंद आहे ना, तो तुम्ही मिस करताय. आणि आय एम नॉट सेईंग की दोज रिच्युअल्स आर बॅड. बरोबर. मी असं म्हणत नाहीये की ते चुकीचं आहे. ते करा, पण ते करून सोडा, त्याच्या पुढे जा. काय होतं, एक दिवस पिवळं फुल नाही वाहिलं तर, आज नाही वाहिलं, आय एम सॉरी, कान पकडा, सॉरी म्हणा, पण त्याला, त्या स्वामींना किंवा महाराजांना किंवा युनिवर्सला कळू तर द्या की तुम्ही कनेक्टेड आहात. मी रोज युनिवर्सला सकाळ संध्याकाळ सारखी सांगते की मी कनेक्टेड आहे तुझ्याबरोबर, मी कनेक्टेड आहे. मीच त्याला रिमाइंड करून देते की बाबा मी कनेक्टेड आहे. मी असं नाही म्हणत आहे की तू कनेक्टेड आहेस का. बरोबर. मी माझी जबाबदारी सगळी त्याच्यावर टाकून दिली आणि मी त्याला सांगते की मी कनेक्टेड आहे, तू कनेक्टेड आहे की नाही. आता तो कनेक्टेड आहे नाही, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि
तो क्वेश्चन जर आपल्याला येतो तर कुठे ना कुठे तुम्हाला डाऊट आहे करेक्ट. की खरोखर कनेक्टेड आहे की नाही, की हा. माझी भक्ती कमी पडते, हा. हे तुमच्या परत मनात ते प्रश्न असतो. हा. आणि कसं असतं, आपण जेव्हा म्हणतो ना की मी कनेक्टेड आहे, हा. तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी निघून जाते बरोबर. हा. डोक्यातली. तुम्ही सांगून दिले, हा. आता आता बरोबर ते तुझं त्यांचं तू काम बघ. आहे. हा, बरोबर. ते तसं आहे, हा, अगदी हा. तसं आहे, बाकी काय. मी तुम्ही ही गोष्ट सांगितलात ना, मला आठवलं की पॉडकास्ट आपले जेव्हा रिलीज होतात ना, स्वामींचे, महाराजांचे वगैरे, कॉमेंट्स असतात हा. की 4 महिने झाले, 5 महिने झाले, पारायण चालू आहे, हा. इतके लक्ष जाप करून झालाय, हम्म. पण फरक नाहीये, हम्म. काही असा उपाय सांगा ज्याच्यानी माझे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हम्म. म्हणजे त्यावेळी पण तुम्ही कुठे ना कुठे इतकं करून पण 6 लक्ष जप वगैरे करून पण तुम्ही डाऊट घेताय. हम्म. मग हे कुठे ना कुठे कळलं पाहिजे आपल्याला की डाऊट घेणं हे आधी स्किप, म्हणजे हे आणि- सोडा. करेक्ट. आणि बहुतेक वेळेला असं कधी कधी असतं ना की प्रारब्ध असतं तुमचं, ते हा. कदाचित ते सफरिंग लिहिलेलं आहे, हा. पण कदाचित तुम्ही तो 6 लक्ष जप करताय म्हणून ते कमी आहे त्याची इंटेन्सिटी, वाटून नाही येते, तो फेज इझिली निघून जातो. हा. नाहीतर मग खूपच बरोबर, भयान बरोबर. असता हा एक विश्वास आहे ना, हम्म. तो विश्वास. आता आपलं मूल हम्म. जेव्हा येऊन कंप्लेंट करतं की अरे यार आज जेवण छान नाहीये मम्मा, हम्म. किंवा आई आज जेवण छान नाही बनवलं, बाबा तुम्ही हे छान नाही देतात, ते हम्म. कसं वाटतं. आणि वेळेस त्या मुलाने येऊन सांगितलं की तुम्ही जे देताय आई बाबा ते छान आहे. हा. आपल्याला जर ॲज अ आई वडील ऐकणं एक्सपेक्टेड आहे की आम्ही ज्यांना ते देतोय, किंवा आपले सर्वंट्स आहेत, किंवा मुलं आहेत आपली, हम्म. किंवा आपली छोटी जी लोक आहेत ज्यांना आपण देतोय, बरोबर. वेअर वी आर गिव्हर, तिथे जर त्या लोकांकडनं ते जर आपल्याला अप्रिशिएट करतात, तर आपल्याला जेव्हा छान वाटतं तर त्याला नसेल का छान वाटत. हा. करेक्ट. मग असं काय आहे की सगळेजण म्हणजे मी युनिव्हर्सवर एवढी बिलीव्ह करते, पण माझा भार युनिव्हर्सवर नाही आहे. हम्म. त्याने मला इतकं केपेबल बनवलेलं आहे की मी माझा भार स्वतःच घेऊ शकेल, पण येस ॲट द सेम टाइम तो सपोर्ट करतोय मला. बरोबर. पण आय कॅन टेक माय ओन रिस्पॉन्सिबिलिटी. हम्म. असं नाहीये की मी त्याचं करते किंवा मी दत्तगुरूंचं करते तर माझं लाईफ दत्तगुरूंची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. हा. हा. माझं लाईफ माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण ते दत्तगुरूंनी दिलेलं मला लाईफ आहे, हा. तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी त्या रिस्पॉन्सिबिलिटीची प्रतारणा नाही करणार, हम्म. हम्म. किंवा मी माझं ओझं त्यांच्यावर नाही टाकणार. हा. मी जेव्हा थकेन तेव्हा तेच सहारा देणार. हा एक बळ आहे मला, हा, तो एक belief. विश्वास हा, आहे हा, की correct. अरे थकल्यावर जायचंय त्यांच्याकडे. हम्म. हम्म. पण ते माहिती आहे आपल्याला. आपलं कसं असतं की दमलो की घरी, आता हा पॉडकास्ट झाला मी घरी जाणार ना, तर तसं आहे, हा पॉडकास्ट काम आहे माझं, पण माझं घर आहे, तो माझं बिलीफ आहे ना की मला घर आहे, हा, माझं हा. शांत, तसं आहे ते. आणि तसंच आपण खुश आहोत या लाईफमध्ये. हम्म. 2 वेळचं आपण चांगलं जेवतोय. मी त्या दिवशी सिग्नलवरती एका माणसाला पाहिलं, समोसा होता त्याच्या हातामध्ये, आणि तो बिचारा ना असे सगळे कोणे चेक करतोय त्या समोशाचे. मग हळू एक तुकडा बाईट केला त्यांनी, त्याच्यानंतर साईडचा एक तुकडा. म्हणजे ना तो ते सारखानी ना माझ्या एका कामामुळे मी तिथं साईडला थांबलो होतो, आणि ना माझी वाईफ काहीतरी घेत होती आणि माझं लक्ष त्याच्याकडेच. तो बिचारा माणूस, त्याच्यासाठी पूर्ण ते मील होतं त्याचा डिनरचं, या. एक समोसा. हम्म. तो इतका त्याला जपून खात होता ना, त्याला असं भीती पण होती की ते लगेच संपेल, हम्म. परत भूक लागेल. हम्म. आहे तर त्याच्यावरती जरा आपण, म्हणजे एकेकांची लाईफ इतक्या लेवलला असते, पण त्यांच्या समोर आपण खूप खूप बेटर बेटर लाईफमध्ये, खूप बेटर आहोत. आपण भले कुठेही राहत असू, एक राहण्यासाठी छत आहे आपल्याकडे, 2 टाइम जेवायला आहे. सगळ्यांकडे आजकाल आहे ना, असं फार दुःखी कोणी नाहीये, कारण हा. सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे, हम्म. आणि मेन म्हणजे सगळ्यांना आता एन्जॉय करता येतंय येतंय. मटेरियल हो, हो. वर्ल्ड आणि लाईफ, आणि फॅसिलिटीज पण आहेत हम्म. भरपूर, म्हणजे ऑप्शन्स भरपूर आहेत. असं नाहीये पहिले की आपल्याला पहिले टाउन साईडला जायला लागायचं, असं काही नाही. आता गल्लोगल्ली सगळी आहे, हो, सगळं आहे. हो. तरी लोक दुःखी आहेत. हम्म. तरी लोक दुःखी याच्यासाठी आहेत की त्यांनी आउटर वर्ल्डला हॅपी केलेलं आहे. हम्म. तुम्ही जेव्हा सगळं लक्ष तुमचं आउटर वर्ल्डला छान चौकीमध्ये करण्यामध्ये जातं, किंवा त्याला आउटर वर्ल्डला ग्लोरिफाय करण्यामध्ये जातं, तेव्हा इनर वर्ल्ड मिस होऊन जातं. हम्म. मी आता डोळे बंद केले हम्म.
जे वर्ल्ड आहे ना ते इनर वर्ल्ड आहे, हा आणि मी डोळे उघडून बघते हे आउटर वर्ल्ड आहे, करेक्ट. आणि माझं अख्खं लक्ष आउटर वर्ल्डकडे. आणि वेअर ॲज मी जर डोळे बंद केले आणि मला डोळे बंद पण करवत नाहीये, मग माझं इनर वर्ल्ड डिस्टर्ब आहे. डिस्टर्ब. सिम्पल आहे. आणि हे जे डिस्टर्ब वर्ल्ड आहे ना त्याचं रिफ्लेक्शन बाहेर येणारच, कारण तुम्ही ती एनर्जी कॅरी करत फिरताय सगळीकडे. आणि मी आधी बोलल्याप्रमाणे युनिवर्स फ्रिक्वेन्सीला रिस्पॉन्ड करतो. राईट. मग तुमचं डिस्टर्ब वर्ल्ड डिस्टर्ब आउटर वर्ल्ड करून टाकतं. मग तुमच्या लाईफमध्ये एखादी सिच्युएशन आहे जी तुम्हाला डिस्टर्ब करते बाहेरून, तर तुम्ही पहिले इंट्रोस्पेक्ट करा आतून की आतलं कुठलं वर्ल्ड डिस्टर्ब आहे माझं, मी आत कुठे डिस्टर्ब आहे, मला का नाही होत आहे, हे माझ्या लाईफमध्ये काय, असे खूप क्वेश्चन्स केले ना की आपल्याला आन्सर युनिवर्स देतं. हां बरोबर बरोबर. मॅम तसंच तुम्ही ॲन्सेस्ट्रल हिलिंग पण करता, सो जरा त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. ॲन्सेस्ट्रल हिलिंग म्हणजे नेमकं काय आहे? ओके, ॲन्सेस्टर हिलिंग म्हणजे तुम्ही एका ना कॉन्स्टिलेशनमध्ये बॉर्न होत आहे. कॉन्स्टिलेशन आपले ग्रह ताऱ्यांचं जे असतं ना की पोझिशन, करेक्ट. ओके, तशी आपण सप्तर्षी म्हणतो, त्यांची एक अलाइनमेंट आहे. त्या अलाइनमेंटमध्येच आपण बॉर्न होतो. म्हणजे आई वडील आणि सिबलिंग्स, म्हणजे 1 2 3 4 असे जे पण असतील ते. तर आता जर तुम्ही ही पोझिशन म्हणजे हा जो नंबर दिलाय तुम्हाला आई वडील आणि खाली जे आहे 1 2 आणि 3, जर तुम्ही सेकंड नंबरला आहात, जर तुमचा फर्स्ट नंबर मिसिंग आहे म्हणजे तो ऍक्टिव्ह नाही, जसं आपण तुझं एक्झाम्पल घेऊ, आई वडील आणि 2, आता तुम्ही 2 जण आहात, तू सेकंड नंबरला आहेस. सपोज जर तुझा, मी एक्झाम्पल देते हे, जर सपोज तुझा फर्स्ट भाऊ जो आहे तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी करत नाहीये मोठा मुलगा असण्याची, युनिव्हर्सने त्याला ॲज अ मोठा मुलगा दिलाय, पण तो जर त्याचं मोठा मुलगा होण्याचं जे बेसिक कर्तव्य आहे, बेसिक ते तो करत नाही, आणि तो जर सायलेंट आहे तुमच्या घरामध्ये, ओके, फॉर सम अदर रिझन, हेल्थ रिझन किंवा फायनान्स रिझन, तो सायलेंट आहे, तर सेकंड वाला जो आहे म्हणजे तू जो आहे ना, तू ही पोझिशन घेतो फर्स्टची. तुझ्याकडे तुझी ओरिजिनल पोझिशन आहेच आहे सेकंडची, प्लस तू स्वतःला अजून ड्रॅग करून फर्स्टची पण पोझिशन घेतो. मग तू करायला जाणार सगळं. करेक्ट. तू फर्स्ट नंबरच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना, ज्या आपल्या असतात की आई वडिलांची काळजी घेणं, लग्न अटेंड करणं, सगळ्या एक्सेट आपण करायला जातो की अरे भाऊ नाही. मग ह्याच्यात काय होतं, तू 2 नंबरचा आहे, सेकंड नंबरचा आहेस, तू आहेस, तुला लहान ठेवलेलं आहे घरामध्ये. करेक्ट. तुझं लहानपण थ्रू आउट मिस होऊन जाणार. आणि असं नाहीये की आपण आता मोठे झालोत, म्हणजे आपण किती मोठे झालो तरी आपल्यातलं जे लहान मूल असतं त्याला पण आपण मोठं करून जातो किंवा त्याला आपण सप्रेस करून टाकतो. त्यातलं जे बालपण आपण स्वतःमधलं सप्रेस केलं नाही एकदा, की मटेरियल वर्ल्डमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतात. अच्छा. मटेरियल वर्ल्डमध्ये त्याचे परिणाम कसे दिसतील, तुम्हाला अननेसेसरी जॉबमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज येतील, ओके, तुम्हाला अननेसेसरी सगळी लोक ग्रांटेड घेतील, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस नाही करू शकणार, असे भरपूर सारे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात. आणि असे सिम्पटम्स जेव्हा येतात तेव्हा फॅमिली कॉन्स्टिलेशन नावाची थेरपी येते. अच्छा. मग माझ्याकडे असे भरपूर सिम्पटम्स, असे कुठलेही की तुम्हाला एखादं दुःख आहे आणि ते दुःख एखादा पॅटर्न आहे, की डायबिटीजचा पॅटर्न चालत आलेला आहे, किंवा आमच्याकडे प्रत्येक फर्स्ट मूल मिसकॅरेज होत आहे, ओके, फर्स्ट बेबी मिसकॅरेज होते, किंवा आमच्याकडे सेकंड मिसकॅरेजेस आहे, किंवा आमच्याकडे कोणीतरी ब्लाइंडच आहे, किंवा आमच्याकडे एक सर्टन एजला बँक करप्सी येते, किंवा आमच्याकडे एका सर्टन एजला पैसा येतोय. तर हे सगळे फॅमिली कॉन्स्टिलेशनची थेरपी आहे. सो मला ना जरा हे केस स्टडी तुमची आतापर्यंत जी झाली आहे ना, तुम्ही आता जे सांगितलं मला इंटरेस्ट आहे की जाणून घ्यायला एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. एक एक्झाम्पल मला तुम्ही कोणत्या केसचं द्याल? ओके, सो माझ्याकडे ती आली होती आणि ती अब्रॉडला राहते आणि तिच्याकडे वेल टू डू एकदम, आणि अचानक तिचं असं झालं की खूप सारे प्रॉब्लेम्स आणि बर्डन्स यायला लागलं, आणि आम्ही कनेक्ट ऑनलाईन झालो, आणि ऑफकोर्स मी ही थेरपी ऑफलाईन करते, तर आम्ही ऑनलाईन कनेक्टेड झालो, आणि मग असं कळलं की
तर मला बेसिकली ह्याच्यासाठी तुमचं सगळं लिनेज लागतं, म्हणजे तुमची वंशावळ लागते थोडीफार. करेक्ट. म्हणजे आईचे वडील, आईचे भावंड किती, आईचे वडील काय करत होते, जनरल माहिती जी तुम्हाला माहिती असेल तशी. आणि ती माहिती मी जेव्हा घेतली तेव्हा मला लक्षात आलं की तिच्या वडिलांचं बँक करप्सी झाली होती ॲट द एज ऑफ 42. ओके. आणि ही 39 होती जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा. आणि ऑलरेडी ती एनर्जी ना एंटर करायला लागली होती की आता 42ला जाऊन, कारण तो पॅटर्न आहे, 42ला जाऊन पैसे संपणार, तो पॅटर्न लिनेज मध्ये पास झालेला आहे. मग हिच्याकडे बँक करप्सीचं फिअर ऑलरेडी यायला लागलं होतं 39 मध्ये. आणि ते पॅटर्न्स तयार झाले होते की नवऱ्याचा जॉब केला, कोविड आलं, मग भरपूर प्रॉब्लेम झाले. आणि मग तिला ते बोलतात ना की ते कधी कधी लोकांचं एवढे छान कर्म असतात की आपण ती 42ला जायच्या आधीच तिला समाऊ माहिती नाही काय, तिला सुदबुद्धी झाली आणि तिने ते फॅमिली कॉन्स्टलेशन करून घेतलं. आणि ते फिक्स झालं. आणि असं नाही होत की एकदम फिक्स होतं, त्याला वेळ लागतो, प्रोसेसेस घेऊन, कारण तो एक पॉइंट असतो ना, तो डायग्नोस व्हायला वेळ लागतो. राईट. तर ते झालं आणि ते केलं. आणि दुसरं एक्झाम्पल सांगायचं असेल तर माझ्या इथे एक आली होती मुलगी जिला लग्न करायचं होतं आणि इंटरकास्ट करायचं होतं. आणि घरात खूप शुअर होते की इंटरकास्टला अलाउड नाहीये. आणि तरी लग्न करायचं होतं. आणि ती खूप दुःखी होत होती, कारण तिचं असं होतं की मला लग्न तर करायचं पण करणार नाही मी, मग मी कोणाशीच लग्न नाही करणार. माझी स्टुडंट होती, तर मी म्हटलं नाही असं नाही करायचं, आपण बघू काय होतंय काय. आणि मी जेव्हा कॉन्स्टिलेशन ओपन केलं, मी जेव्हा फील्ड ओपन केली, तर मला असं कळलं की आईच्या साईडला लिनेजमध्ये प्रत्येक सेकंड चाइल्ड इंटरकास्ट मॅरेज करताय. आणि मग मी जेव्हा मागे चेक करत गेले, तर हिची खापर पणजी ऑलमोस्ट तिला फॅमिलीमधनं काढलं होतं, डिसोन केलं होतं, कारण तेव्हा तिने इंटरकास्ट मॅरेज केलं होतं फॅमिली. आणि ती जी एनर्जी आहे ना, ती एनर्जी मी तिथे जाऊन हील केली, कारण तो जो पॅटर्न पुढे चालत आला होता, तर मला तिथपर्यंत जाऊन ते हील करायला लागलं. आणि त्याच्यानंतर हे तर असं नाही होत की हील होईल की म्हणजे ती ब्रेकअप करेल त्याच्यावर किंवा ते लग्न होईल, पण ऍटलिस्ट परिस्थिती सुधारेल. बरोबर. मग तो पॅटर्न मला कॉन्स्टंट पॅटर्न सेकंड चाइल्डचा, असं पण नाही की थर्ड चाइल्ड, एव्हरी सेकंड चाइल्ड फॅमिलीमधलं जे सेकंड चाइल्ड होतं ना, ते इंटरकास्ट मॅरेज करत होतं. आणि तो पॅटर्न कॉन्स्टंट चालत आला आणि तो पॅटर्न सापडला आम्हाला. मग तो हिलिंग केल्यानंतर त्यांचं तर आता लग्न होणार, जे सध्या त्या फेज मध्ये आहेत, पण इथून पुढचे जे सेकंड चाइल्ड असणार ते नाही होणार. ते प्रॉपर म्हणजे तो पॅटर्न आपण कसं असतं ना, लोकांचं असं असतं ना की आपण तुम्ही जशी संपत्ती देता पुढे तुमच्या जनरेशनला, त्याबरोबर तुम्ही ट्रॉमा पण देताय. ट्रॉमा म्हणजे जो तुम्हाला तुमच्या लिनेजमधनं आलेला आहे. कारण तुमच्याकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या नाही आहेत, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. तुमच्याकडे ज्या अनहिल्ड ज्या गोष्टी आल्या आहेत ना, त्या खूप वेळा मागच्या असतात. तर सपोज आपल्या मागच्या एका जनरेशनमध्ये एक प्रॉब्लेम सेट केला युनिव्हर्सने, कारण युनिव्हर्सने तो प्रॉब्लेम सेट केलाय, कारण त्या ज्या माणसाचं लर्निंग आहे काहीतरी, आणि त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला, मग तो पुढे पास होतो. मग त्या लिनेजने सॉल्व्ह नाही केला, मग तो पुढे पास होतो. असं करत करत आपल्या लाईफमध्ये बरेचसे ट्रॉमा, बरेचसे पेन, बरेचसे पॅटर्न मागून आलेले असतात, मागच्या जनरेशन पासून. आपण किती वेळा असं म्हणतो बघा ना की हे माझं माझ्या आईसारखं आहे, बरोबर, हे माझं माझ्या आजीसारखं आहे, किंवा हे माझे आजोबा करायचे असं. तर हे म्हणजे तुम्हाला माहितीये की हे जेनेटिकली पास होत आहे. मग ते इश्यूज पण पास होतात. डायबिटीजचं उदाहरण, डायबिटीज तर आता फेमस आहे की जेनेटिकली होतो. सगळे लोक जो होणारा नसतो तोही अट्रॅक्ट करतायत, कारण ते स्वतःला अच्छा माझ्या वडिलांना नाही ना, मला होणारच. मग हे डायबिटीज पण तसंच हील होतो. हील पण होतो, डायबिटीज हील पण होतो. आपण हील पण करू शकतो फॅमिली कॉन्स्टलेशन, कारण तो डायबिटीज जो झालाय तो सर्टन टाईप ऑफ इनसिक्युरिटीज मध्ये झालाय. तर त्या इनसिक्युरिटीजला जर टॅप केलं ना आपण, तर तो रिव्हर्सलचे चान्सेस आहेत भरपूर. ऑफकोर्स औषधं घ्यायचीच आहेत, मी औषधांना कधी असं नाही म्हणत की औषधं नाही घ्यायची, की साईड बाय साईड वी कॅन ट्राय की ऍटलीस्ट लिनेज मध्ये
पुढे गेला नाही पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला हील करता तेव्हा तुम्ही पुढच्या तुमच्या 7 पिढ्या हील करताय. सिम्पल आहे. आणि तुमच्याकडे तो जो प्रॉब्लेम आलाय, तो पॅटर्न, ती सिच्युएशन, तो प्रॉब्लेम आलाय म्हणजे तो मागच्या 7 पिढ्या हील झालेला नाहीये. करेक्ट. मग जर तो तुमच्या प्लेटमध्ये आलाय तर तुम्ही जशी प्रॉपर्टी पुढे देताय तसं हील्ड होऊन पण बरोबर आहे. हो, तो पॅटर्न ऍटलिस्ट पुढे पाठवू नका. ती जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. डायबिटीज वरती पण तुम्ही एक एक्झाम्पल सांगितलं होतं मला, ते द्याल का जरा? हेच की डायबिटीजची केस आली होती माझ्याकडे आणि जेव्हा मी कॉन्स्टिलेशन ओपन केलं फॅमिली तेव्हा मला लक्षात आलं की इनसिक्युरिटीज खूप आहेत लाईफमध्ये. म्हणजे सर्वायवल मोडमध्ये जास्त गेलाय किंवा तो मुलगा एवढा त्या मुलाला लहानपणापासून प्रेमच नाही दिलं. आई वडिलांनी नेहमी डाऊट घेतलाय की अरे हे तू करशील का, ह्याला जमणारच नाही आहे, बरोबर, हा खूप मस्तीखोर आहे, तू पास होशील का, नाही तुला जमणार. तो सतत डाऊट डाऊट डाऊट. त्या मुलाला असं झालं की मला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज आहे मोठा झाल्यावर पण. करेक्ट. मग त्याचा इनर चाइल्डचा तो जो इश्यू होता की तुला लहानपणी तुला प्रूव्ह करायला लागलंय आणि तू ते आता विसरला नाहीयेस. तू आता तुझं शरीर मोठं झालंय पण तुझ्यातला छोटा जो बाळ आहे त्याला असं सतत वाटतंय की मला प्रूव्ह करण्याची गरज आहे माझ्या बायकोला किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना ऑफिसमध्ये. तर ते प्रूव्ह करण्याच्या ह्याच्यामध्ये इनसिक्युरिटीज अट्रॅक्ट होऊन शरीर इनसिक्युअर्डच राहिलं आणि मग शुगर अट्रॅक्ट केली त्याने. ओके. आणि मग आम्हाला तेव्हा कळलं की हा इनर चाइल्ड अनहील्ड आहे आणि मला इनर चाइल्डवर काम करायला लागेल. तर आम्ही इनर चाइल्ड FC मध्ये फॅमिली कॉन्स्टिलेशन मध्ये इनर चाइल्डला हील केलं. अच्छा, मग ते पॅटर्न ब्रेक झालं. येस. ओके. सो मॅम, आता फॅमिली कॉन्स्टिलेशन ही जी थेरपी आहे ही आपल्या ऑडियन्ससाठी न्यू आहे. आता ते फर्स्ट टाइम ऐकतात. पण काय होतं, ह्या गोष्टी तर ऑलरेडी चालू आहेत आणि ह्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे. सो समजा जर आपल्या ऑडियन्सला तुम्हाला सांगायचं असेल काही गोष्टी ज्याच्याने ते त्यांच्या पूर्वजांना त्यांची म्हणजे ब्लेसिंग्स घेऊ शकतात तर ते कसं होईल, म्हणजे काय असेल ते? अगदी सोपं आहे. तुम्ही ह्या ज्या बॉडीमध्ये आहात ते तुमच्या आईवडिलांमुळे आहात. तर सगळ्यात पहिले आईवडिलांचा रिस्पेक्ट करणं सुरू करा. आई वडील जर तुमचं पटत नसेल काही कारणांमुळे, मतभेद असतील, तरीही आई वडिलांचं अस्तित्व नाकारू नका. आई वडिलांच्या अस्तित्वाबरोबर ती सगळ्यात मेन आणि कॉन्क्रीट स्टेप आहे ही तर करायचीच आहे. ओके. म्हणजे सपोज आईबरोबर जर रिलेशनशिप चांगलं नाही आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की आई नाही आहे. आई तर आहेच आहे. तुमचे मतभेद आहेत आणि ते पण लहानपणापासून नाही आहेत, आत्ता झालेत. करेक्ट. हे अवेअरनेस आलं ना की तिथे जे ताणलेलं आहे ना तो रबर जरा लूज आउट होईल आणि ती एनर्जी सेटल होईल. दुसरी म्हणजे इन शॉर्ट आपण आई वडिलांसाठी ग्रॅटिट्यूडमध्ये जाऊ. सेकंड गोष्ट, तुमचे जे पण पूर्वज आहेत ना, जे पण पूर्वज, म्हणजे असं म्हणत राहायचं की माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. माझ्या पूर्वजांची, तुम्ही आज जे इथे आहात ना या बॉडीमध्ये, तुम्हाला माहिती नाहीये की किती मोठी एनर्जी तुमच्या मागे उभी आहे. तो पहिला मूळ पुरुष किंवा एक तो पहिला पुरुष तुमच्या लिनेचा, तो आणि त्याच्यानंतर ते जे खाली आलेले आहेत त्या पिढ्या, भलेही त्याने तो त्या बॉडीत नाही, आता त्याने दुसरा जन्म घेतला असेल, म्हणजे तो एक वेगळा सब्जेक्ट आहे, पण तरी ती एनर्जी तिथे आहे ना. नाव तुम्ही तेच लावता. करेक्ट. आता खूप जण खापर पंजोबा किंवा आजोबा नसतील पण आजोबांचं नाव तेच आहे. मग आजोबा ते नाव घेतलं की ती एनर्जी येणार. स्वामी समर्थांचं नाव घेतलं एनर्जी येते, दत्तगुरूंचं नाव घेतलं एनर्जी येते, साईबाबांचं नाव घेतलं एनर्जी येते. तसं तर तुम्हाला भलेही नावं माहिती नाहीत. आता आपल्याला ऑफकोर्स मागच्या 7 पिढ्यांची नावं माहितीच नसणार आपल्याला, पण तरी म्हणायचं असं की माझ्या पिढ्यांमध्ये ज्या लोकांचा जन्म झालाय किंवा मी ज्यांच्यामुळे ह्या पृथ्वीवर आहे किंवा या शरीरामध्ये आहे त्या सगळ्यांना नमस्कार. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. किंवा तुम्ही एका महत्वाच्या कामाला चाललाय तर तुम्ही तुमच्या अँसेस्टरला आठवणीत किंवा पाया पडून जा त्यांच्या, की तुम्हाला नमस्कार, मी खूप महत्वाच्या कामासाठी चाललोय, तुमचे आशीर्वाद राहू द्या, मला या जॉबची खूप गरज आहे. ती एक एनर्जी आहे
ती तुमच्याबरोबर आहे तिच्याशी कम्युनिकेट करायला लागा की ते पूर्वज आहेत आणि खरंच आहेत ते करेक्ट. ते तुम्हाला कळणारही नाही की किती असं इज आउट होईल तुमचं लाईफ जेव्हा तुम्ही त्यांना सारखं सांगत जाल की तुमची एनर्जी गरजेची आहे, राईट. तुमचे आशीर्वाद गरजेचे आहेत. इतकं सिम्पल. सो हे डेली असं आपण म्हणत राहिलं तरी डेली खूप फरक पडेल. किंवा तुम्ही रात्री झोपताना जरी केलं हे की माझ्या पूर्वजांना नमस्कार, किंवा मी ज्या ज्या लोकांमुळे या बॉडीमध्ये आहे किंवा ज्या फॅमिलीचा मी पार्ट आहे त्यांना नमस्कार. मला एक खूप छान केस आठवते आता. असं मी आत्ता एक केस घेतली होती तर ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लग्न झालं आणि लग्न झाल्यावर फॅमिलीमध्ये जमलं नाही अजिबातच. त्या लग्न झाल्यावर म्हणजे आता लग्न झालं त्या फॅमिलीमध्ये जमलं नाही आणि मग त्या फॅमिलीमध्ये ऑफकोर्स हे जे सोल आहे हे 5 जण आहेत इथे, ह्या सोल इथे आलंच नाही. मग हे सोल सेपरेटच राहिलं इथे. ही सेपरेट आयडेंटिटी तयार झाली. तर ही सेपरेट आयडेंटिटी तयार झाली ना तेव्हा ह्या सेपरेट आयडेंटिटीनी माहेरचं नाव सोडलंच नाही कधी. अच्छा. हे नाव हे लावत होती ती, पण आयडेंटिटी आतनं तीच की मी ते आहे. मग हे जे पूर्वज आहेत, कारण आता लग्न झालंय आपल्याकडे तर नवऱ्याकडचं आपण हे करतो, मग नवऱ्याकडचे पूर्वज आहेत ना त्याचे ब्लेसिंग्स कडनं अडथळे यायला लागले. ओके. आणि ते अडथळे पुढच्या लिनेज मध्ये पास झाले होते आणि माझ्याकडे पुढची लिनेज होती हील करायला. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आईनी ऍक्सेप्टच नाही केलंय की आईनी त्या फॅमिलीला ऍक्सेप्ट नाही केलंय, म्हणून मग इथे ब्लेसिंग येत नाहीत. मग आम्ही आईला फील्डवर घेतलं आधी. मी आई कॉन्स्टिलेशन केलं, फॅमिली कॉन्स्टिलेशन, आणि मग आईकडनं आम्ही ते हील केलं आणि मग मला मुलीचं घ्यायला नाही लागलं. ओके. मुलांचं घ्यायला नाही लागलं मला. पण तशी ती केस सापडली होती मला. ओके. म्हणजे एक्सेप्टन्स पण आपण नाही केला तरी पण तो इश्यू तरी तुम्हाला जिथे बिलॉंगिंगनेस वाटत नाही ना तिथे ती एनर्जी थांबते. म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही लग्न करून जाताय किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाहीये पण तुम्ही ते आडनाव लावताय तर त्या आडनावातले ते जे लिनेज आहे ते तर तुमचेच आहेत ना. करेक्ट. त्यांचं ब्लेसिंग तर पाहिजेच. आणि मग तुम्हीच ते घेतलं नाही, तुम्ही जर तिथून स्वतःला काढून टाकलं म्हणजे ती एक लाईन चालत आली आहे सागर, त्या लाईनीमधनं तुम्ही सेपरेट झालात, मग पुढची लाईन कुठे लागणार? इकडे लागणार की तिकडे लागणार? कन्फ्युजन आहे ना. पुढची लाईन तर इकडेच लागणार, बरोबर. पण इथून जे ब्लेसिंग येत आहे तो कट होणार. ओके. आता हा ट्रॉमा कट झाला ना तर छान आहे. ओके. पण ब्लेसिंग कट झालं तर मग गोंधळ आहे ना. बरोबर आहे. आणि ती ब्लेसिंगच आपल्याला हवे. एक्झॅक्टली. एक केस आली होती मला जिथे नवरा बायकोचं पटत नव्हतं आणि अगदी साधं होतं की नवऱ्यामध्ये प्रॉब्लेमच आहे, अगदी सरळ डोळ्यांना दिसणारं. आणि मला एकदम असं होतं की ठीक आहे नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर पटतच नाहीये, ठीकच आहे. जेव्हा मी म्हटलं की तरी मी तिला म्हटलं की चल कॉन्स्टिलेशन करून बघू काय निघतंय तेवढं. आणि जेव्हा मी कॉन्स्टिलेशन ओपन केलं तेव्हा आणि मी हिस्ट्री घेतली ऑफकोर्स, तेव्हा असं आलं की माझ्या आईवडिलांचं खूप छान रिलेशनशिप आहे. ओके. आणि मी तिथेच गोंधळले की अच्छा आईवडिलांचं खूप छान रिलेशनशिप आहे, कसं शक्य आहे बरं, काय म्हणजे काय असावं असं. तरी मी कॉन्स्टिलेशन ओपन केलं. कॉन्स्टिलेशन मध्ये असं लक्षात आलं की आईवडिलांचं रिलेशनशिप छान नाहीये. अच्छा. कारण खूप वेळा असं होतं ना की आपण आईवडिलांचं रिलेशनशिप ॲज अ चाइल्ड म्हणून बघतो, पण आई वडीलचं पर्सनली काय असतं ते आपल्याला माहिती नसतं. त्यांचं ते दाखवतायत काय ते बघतोय. करेक्ट. ते मुलांना मे बी तो पार्ट दाखवत नाही, दाखवत नसते. आणि ते तसं पाहिजे. आणि मग वडील आईच्या लाईफ मध्ये ऍबसेंट होते. इन शॉर्ट ऍज अ नवरा ऍबसेंटच होता. मग लहान मुलांनी ऍज अ चाइल्ड आईने जेव्हा हक केलं असेल, जेव्हा वडिलांची भांडण झालं असेल किंवा तर लहान मुलाला त्या हक केलं असेल तेव्हा ती एनर्जी पास होते. ओके. सबकॉन्शियस माइंड मध्ये ती एनर्जी लिनेज मध्ये पास होऊन सेम मुलीला वाटलं अच्छा माझ्या आईला मध्ये नवरा ऍबसेंट आहे तर माझ्या लाईफ मध्ये पण नवरा ऍबसेंट ठेवायचा आहे मला. अच्छा. आणि मग हिच्या लाईफ मध्ये पण नवरा ऍबसेंट होता. ओके. तर ऑफकोर्स आम्ही ती केस पूर्ण हील केली नाही कारण खूपच लेट आली होती ती माझ्याकडे. ओके. तर पूर्ण हील नाही झाली, पण ऍटलीस्ट आम्हाला रूट कॉज सापडलं. कारण पुढे जेव्हा
तिला असं वाटेल की लग्न करावं किंवा काय करावं, तर ऍटलिस्ट ती एक एनर्जी निघालेली होती. म्हणजे त्यांना तो इश्यू नाही येणार. नाही येणार. करेक्ट. करेक्ट. आणि एकदा असं झालं होतं की एक केस आली होती की तिथे डिवोर्स झाला होता, डिवोर्स होऊन आलं होतं आणि खूप सारे प्रॉब्लेम्स असे. आणि जेव्हा मी चेक केलं तेव्हा फॅमिली कॉन्स्टेलेशनमध्ये जेव्हा मी बघितलं तेव्हा मागे म्हणजे एक पिढी जाऊन मागच्या पिढीमध्ये डिवोर्स झाला होता. ओके. ओके. आणि सेम लिनेज, आईचंच लिनेज. आणि मग तेव्हा आम्ही मागच्या पिढीला जेव्हा कॉन्स्टेलेशनमध्ये ओपन केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे जे सोल बॉर्न झालंय त्याने अननोईंगली त्या सोलला कमिटमेंट दिलंय की तू जे लाईफ जगलीस ते मी जगणार. ओके. मग तुझा डिवोर्स झालाय, माझा पण डिवोर्स होणार. अच्छा. ते सोल आहे ना, मागच्या सोलला तो ट्रॉमा पास झाला, मग ते सोल कमिटमेंट देतं की ओके तुझं झालंय ना, मग मी पण करणारच. ओके. आणि मग ती एक केस आली होती, ती रिझॉल्व्ह केली होती. असे खूप सारे. आणि अजून एक केस आली होती जिथे तर अगदी खूप कॉन्स्टंट पॅटर्न होता. वडील आणि मुलीचं जमतच नाही. ओके. आणि माझ्यासमोर एक पिढी आली ना की माझ्या वडिलांबरोबर जमत. आणि मी जेव्हा कॉन्स्टेलेशन ओपन केलं तेव्हा मी इतकी शॉक झाले. 7 पिढ्या मागे एनर्जी गेली ती की प्रत्येक वडिलांचं आणि मुलीचं जमत नाहीये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते. आणि मग म्हटलं काय करायचं. मग मी म्हटलं यार मागचं तर मला जमणार नाही, एवढं 7 पिढ्यांमागचं हील करायला इट विल बी टू लॉंग. पण आता तुझं हील करण्यापेक्षा त्यांच्याकडे पुढे एक जनरेशन होती जी लहान आहे, मुलगी म्हणजे 5-6 वर्षाची. म्हटलं हे जनरेशन पुढे पास होण्यापेक्षा आपण इथे हील करू, ऍटलीस्ट फोकस करू की हे पुढे पास नाही झालं पाहिजे. तो एक पॅटर्न तो हील केला होता आम्ही कॉन्स्टेलेशन. मग हे हीलिंग म्हणजे त्यावेळी तुम्ही कसं हील करता? कॉन्स्टेलेशन म्हणजे आम्ही एक सायको ड्रामा सारखं क्रिएट करतो. अच्छा. जिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करता आणि आपण फोनवर एक हिस्ट्री घेतो की असं असं झालंय म्हणून. मग मी ऑफलाईन तुम्हाला बोलवते स्टुडिओवर आणि मग तिथे माझे स्टुडंट असतात जे माझे ऑलरेडी फॅमिली कॉन्स्टेलेशन करतात. तर मी त्यांना बोलवते आणि सायको ड्रामासारखं एक असं फील्ड तयार होतं. ओके. जिथे जर तू आहेस फॉर एक्झाम्पल तर तुला रिप्रेझेंट करणारं कोणीतरी असणार तिथे आणि तुझी एनर्जी त्या व्यक्तीमध्ये आपोआप येते. जसं तू रिॲक्ट करतो तसं तो रिॲक्ट करतो. अच्छा. मग तसंच आम्ही अँसेस्टर्स आणतो किंवा जे त्या फील्डला रिक्वायर्ड आहे ना ते सगळं आणतो. सो ऑफकोर्स आम्ही भूत प्रेत आणत नाही त्या फील्डला. बरोबर. खूपच होलिस्टिक आणि खूप सेफ हिलिंग मोडॅलिटीज आहे ही. तिथे ती एनर्जी येते. इट डझंट मीन भूत येतं तिथे. बरोबर. ती एनर्जी येते फक्त आणि ती एनर्जी रिॲक्ट करायला लागते तशी. ओके. आणि ऑफकोर्स माझा एक्सपिरियन्स 10 वर्षाचा आहे त्याच्यामुळे मला ती एनर्जी समोर स्कॅन पण होते की हे आलेत. करेक्ट. सो तिथून मग पुढे हील ते आपोआप होतं, अनफोल्ड होत जात आणि आपल्याला काहीच नाही करायला लागत. तुम्ही लिटरली फील्ड दाखवता आणि तुम्ही असे बघत बसलेले असतात की अच्छा बारे बापरे असं आहे. ओके. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. ह्या प्रॉब्लेममधून जो पण व्यक्ती म्हणजे आता जातोय ते नक्की ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढला, तुम्ही आलात आणि इतकी चांगली माहिती आपल्या ऑडियन्सला दिलीत. आणि एक वेगळा कॉन्सेप्ट आहे हा आपल्या ऑडियन्सला कळाला आज. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.